की एखादा पॉडकास्ट एकदम छान झालेला असतो आणि नाही चालत, लोक नाही त्याला ऍक्सेप्ट करत, मग अशा वेळेला काय करता तुम्ही? वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. फिलॉसॉफिकल नाही आहे उत्तर, हे खूप प्रॅक्टिकल उत्तर आहे. काही वेळेला ॲक्सेप्ट करावं लागतं की नॉट नेसेसरी आपल्याला छान वाटलंय तेच लोकांना आवडलं असेल, तेच त्यांना वाटलं असेल. म्हणजे असा काही फॉर्म्युला नाहीये. इज देअर अ फॉर्म्युला? इज देअर अ युट्यूब अल्गोरिदम? त्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे तुमचं यूट्यूबचं नाव व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं टायमिंग व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचा थंबनेल परफेक्ट असला पाहिजे, तो रीडेबल असला पाहिजे, त्याचा ते 80-20चा फॉर्म्युला नीट असला पाहिजे, तुमचे मेटा टॅग्स व्यवस्थित पाहिजेत, तुम्ही ते 100 पहिल्या एका तासात खूप जणांसोबत शेअर केलं पाहिजे, इमिडिएट एंगेजमेंट आली पाहिजे. हे सगळं करून सुद्धा कधी कधी चांगला कॉन्टेंट पोचत नाही. इट हॅपन्स. पण हे एकदा झालं ठीक आहे, दोनदा झालं ठीक आहे. हे जर सतत होत असेल तर याचा अर्थ आपलं काहीतरी चुकतं. मग आपण इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे की काय चुकतंय, आणि काय चुकतंय याचा अर्थ अरे मी छान केलं होतं कॉन्टेंट नाही चालतं असं नाही होत. काहीतरी असतं. मग आपल्याला थर्ड पार्टी पर्स्पेक्टिव्ह घ्यायला पाहिजे, आपल्या टीममेटसोबत बोललं पाहिजे, वेगवेगळ्या लोकांना किंवा ऑडियन्सला विचारलं पाहिजे काय नाही आवडत आहे. आणि खरं सांगू का, ऑडियन्स सांगत असतो तुम्हाला काय आवडत नाही, फक्त ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि आम्ही घेतले काही कॉल्स, आम्हाला कळलं कोणत्या पद्धतीच्या गोष्टी. आणि याचा अर्थ असा नाही की चांगलं दिलं तरी ऑडियन्सला आवडत नाही. एक मिनटं, त्यांना त्यांच्या पद्धतीने हवं आहे. मे बी आपण ज्या पद्धतीने देतोय त्याच पद्धती. लहान बाळाला कडू काढा नाही आवडत, त्याच्यात थोडंसं मध घातला तर तो आवडतो, काढा आवडीनं पितो. फरक वेगळा असतो, फक्त तो फॉर्म मे बी बदलायची गरज आहे किंवा शोधायची गरज आहे. हे ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हचा फरक मला वाटतो की तुम्ही कशा पद्धतीने बघताय नाही चालला तर, आणि त्याचा इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं. अर्थात त्याचं तुम्ही ॲनालिटिक्स वाचले पाहिजेत, किती वेळ बघताय. तेच मी विचारणार होते की त्याचे जे कुठला डेटा आणि ॲनालिटिक्स महत्वाचं आहे याच्यामध्ये? मला सॉरी, म्हणजे आधीच्याही प्रश्नाचं थोडंसं उत्तर द्यायचं आहे. एकतर ना हे खूपदा होतं की आपण काहीतरी एक खूप मनापासून व्हिडिओ बनवला आहे, खूप छान पॉडकास्ट झाला आहे, कॉन्व्हर्सेशन रंगले आणि चाललेलं नाही आहे. म्हणजे सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, अरे बापरे आपण इतकं मस्त केलं, इतकं ग्राउंड ब्रेकिंग कॉन्व्हर्सेशन झालंय, असं काहीतरी सोशल कॉन्स्ट्रक्ट बदलेल, इतकं चांगलं काहीतरी झालं आणि काही घडत नाही. त्यामुळे ते कुठेच जात नाही तो पॉडकास्ट, आणि काही कॉमेंट्सही येत नाही त्याच्यावरती, आणि मग असं खूप हरायला होतं त्याच्यावरती. पण आता फॉर्च्युनेटली आमचं असं झालंय ना की इतका कॉन्टेंट येतो ना, म्हणजे आठवड्याला 3 एपिसोड्स येत असतात, तर जेवढे मिसेस आहेत ना तेवढेच हिट्स पण येतात आमचे. म्हणजे त्याच्यामुळे जितके व्हिडिओज अच्छा, आता तर माझं इतकं ऑटो पायलट झालं की मी बघतही नाही. म्हणजे आता माझं उलटं असं झालं की मी नंबर्सच बघत नाही. माझं एवढंच असतं की अच्छा ते करताना मजा आली आहे का, मग ठीक आहे, मग ते होऊन जातं. पण ते आत्ता आलंय, ते आत्ता व्हायला लागलंय. पण ते 200 एपिसोड रिलीज झाले तेव्हा 200 एपिसोड झाल्यानंतर मग आता फोकस फक्त एवढा असतो की आपल्याला करताना मजा येते का, ते काहीतरी त्या विषयातलं अजून काढता आलंय का अजून त्यांच्याकडनं, तर ते तेवढंच सीमित झालंय. पण अर्थात नंबर्स मॅटर करतात. तर मग सगळ्यात जास्त काय मॅटर करतं तर वॉच टाईम मॅटर करतो, की तुमचा वॉच टाईम किती आहे, कारण त्यातनं अल्टिमेटली तुम्हाला पैसे मिळणार आहेत यूट्यूबमधनंही. ओव्हरऑलच तुमचा वॉच टाईम किती आहे त्याच्यावरनं तुमचे व्ह्यूजही मॅटर करणार आहेत. म्हणजे जितका वॉच टाईम जास्त आहे त्याच्यावरनं यूट्यूब आणखीन लोकांना तुमचा व्हिडिओ पुश करणार आहे, दाखवणार आहे. तर मला वाटतं वॉच टाईम सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. नंबर ऑफ सबस्क्रायबर्स खूप जास्त मॅटर नाही करत, कारण बऱ्याच चॅनल्सला आपण बघतो, म्हणजे ते कुठे मॅटर करतात की तुमचा बेसिक फनल किती आहे. पण असं बऱ्याचदा होतं ना की आपण बघतो एक 30-40 हजाराचा सबस्क्रायबर असलेला चॅनल आहे आणि 2-2 मिलियन व्ह्यूज आहेत व्हिडिओ, तर पोचतायत ना. म्हणजे असं नाहीये की तुम्ही जर चांगला कॉन्टेंट बनवला आणि सबस्क्रायबर्स कमी तर तुमचा कॉन्टेंट पोहोचणारच नाही लोकांपर्यंत. जर तुम्ही तो योग्य पद्धतीनं बनवला, योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकला, तर तो जाऊ शकतो, किती मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. सबस्क्रायबर्स कुठे मॅटर करतात, म्हणजे आज तुम्हाला ब्रँडसोबत काम करायचं असतं, ज्यावेळेस त्याच्यावरती बिझनेस साईड म्हणून हवं असतं, रेकग्नाइज चॅनल म्हणून हवं असतं, त्यावेळेस मॅटर करतो. अर्थात सगळ्याच व्हिडिओजला हे वर्क करतं असं नाही आहे. त्याच्यामुळे एक काही वेळेस तुमचे अगदी बेसिक व्हिडिओज पण असतात, पण चॅनलचा सबस्क्रायबर्स बेस इतका मोठा आहे की मग ते जास्त व्ह्यूज मिळतात आणि चालून जातं. पण हे खूप लोकांना असं वाटतं की खूप नंबर ऑफ सबस्क्रायबर्स म्हणजे खूप चांगलं, पण कन्सिस्टंटली किती नंबर ऑफ व्ह्यूज तुमच्या चॅनलवरती येत आहेत याच्यावरनं पण तुमचे सबस्क्रायबर्स ठरणार आहेत. तर मला वाटतं सगळ्यात जास्त वॉच टाईम आहे. सबस्क्रायबर्स तितके महत्त्वाचे मला तरी वाटत नाहीत. आणि त्याच्या खालची एंगेजमेंट म्हणजे कॉमेंट्स, हा थर्ड पॅरामीटर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जे कोणी ब्रँड्स येतात, जे कोणी कंपन्या येतात, ते काय बघतात की तुमच्या कॉन्टेंटसोबत ऑर्गॅनिकली किती लोक इंटरॅक्ट करतात, एंगेज करतात. तर जितक्या छान एंगेजिंग कॉमेंट्स आहेत, काय टाईपच्या कॉमेंट्स आहेत, याच्यावरनं
पण तो जास्त लोकांपर्यंत कसा पोचतो आहे, लोकांना कसा रेझोनेट करतोय व्हिडिओ, हे 2-3 पॅरामीटर्स यूट्यूब बाबत खूप महत्वाचे आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.